इयत्ता 6वी विषय मराठी पाठ 5वा बाकी 20 रुपयाचं काय. या पाठाचे लेखक आहेत बाबाराव मुसळे, जन्म 1949. ते प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत. मोहरलेला चंद्र, झिंगू, लुखू लुखू, नगर भोजन हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. वारुळ, पाटीलकी, दंश, पखाल, आर्त या कादंबऱ्या, तसेच इथे पेटली माणूस गात्रे हा कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. हा जो धडा आहे बाकी 20 रुपयाचं काय, याचा सारांश रूपाने त्यातून आपल्याला महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे, तर दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तयार असलेल्या निस्वार्थी वृत्तीच्या एका निरागस मुलाचे वर्णन लेखकाने केले आहे. या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो. त्यांचा हा गैरसमज कसा दूर होतो हे या पाठातून लेखकाने संवेदनशीलतेने स्पष्ट केलेले आहे. आणि या पाठानंतर मुलांना स्वयंस्फूर्तीने प्रश्न लिहायला सांगितलेले आहेत. तुम्हाला दुसऱ्यांना मदत करणे आवडते का? तुम्ही कोणाकोणाला मदत करता? कोणकोणत्या स्वरूपात मदत करता? तिसरं, तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तुम्ही तिची काळजी कशी घेता? तर या पाठामध्ये एक कार्यालय असतं, त्यामध्ये साहेब बसलेले असतात आणि त्यांच्या हाताखाली विकास नावाची तिथली व्यक्ती असते. आणि हा जो विकास असतो हा त्या साहेबांच्या हाताखाली काम करत असतो. तर एक दिवस काय झालेलं आहे, ते जे साहेब ऑफिसमध्ये आले आणि विकासला म्हणाले, आणि एकदम तक्रारीच्या सुरामध्ये ते म्हणालेले आहेत की विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं आणि तुमच्यामुळे हे सारं घडलेलं आहे. आणि जी मुलं असतात ना, ज्यांना तुम्ही कामं सांगता, ती महाबिलंदर असतात आणि तुम्हाला त्यांचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. म्हणजे पुळका येणे म्हणजे काय, तर बाजू घेणे किंवा त्या मुलावर विश्वास ठेवून त्याला काही काम सांगणे. तर काय झालं, तर तो मुलगा जो आहे, साहेबांची तक्रार आहे की माझ्याकडून 100 रुपयाची नोट घेऊन गेला पाण्याची बाटली आणण्यासाठी. तो गेलाच, पाण्याची बाटली नाही आणि उरलेले पैसे नाही. म्हणजे त्या साहेबांनी एका दमामध्ये त्या राजूविषयी किंवा त्या मुलाविषयी आपली जी तक्रार आहे त्या विकासकडं नोंदवून टाकलेली आहे. आणि त्या विकासला मात्र त्या मुलावर विश्वास होता. विकासला क्षणभर वाटले की साहेब आपल्याला एवढे बोललेत की आपल्याच खिशातून 80 रुपये काढून द्यावे की काय, असं त्या विकासला झालेलं आहे. पण साहेबांच्या समाधानासाठी विकास म्हणाला, सर तो मुलगा प्रामाणिक आहे, तो लबाड नाही आहे. कदाचित तुम्हाला जो तुमचा समज झालेला आहे तर तसं नसेलही, त्याची काही अडचण असेल म्हणून तो आला नसेल. परंतु साहेब विकासला म्हणालेले आहेत, काही सांगू नका आणि इथून पुढे अशा प्रकारची मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत. आणि अशी प्रकारची समज या साहेबांनी विकासला दिलेली आहे. त्यावेळेस नाविलाजाने विकासने सुद्धा साहेबांना हो म्हटलेलं आहे. आणि आता या विकासला वाटलं की साहेब म्हणतात ते जरी खरं असलं की 100 रुपये दिले त्यांनी विकासने पाठवलेल्या मुलाकडे पाण्याची बाटली आणण्यासाठी, 20 रुपयाला पाण्याची बाटली असते, माझे 80 रुपये परत त्याने दिलेले नाही आहे, हे जरी खरं असलं, परंतु तो मुलगा जो लबाड आहे असा जो समज झालेला आहे साहेबांचा, तो खरं नाही असं विकासला वाटतं. आणि म्हणून विकासचं मन त्याला असं सारखं सांगत असतं का राजू हा फसवाफसवी करणारा मुलगा नाही आहे. आणि मागच्या महिन्यापासून हा जो विकास आहे त्या मुलाला ओळखत होता. तर विकासची मेव्हणीसुद्धा टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झालेली होती. आणि विकास हा सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचवायला तिथे जात असे. तर टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते आणि म्हणून त्याचं जाणं येणं तिथं नेहमीच होतं. परंतु त्या ठिकाणी एक जो मुलगा आहे त्याने एक दिवस त्या परिसरामध्ये त्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. तर हा जो मुलगा आहे एक 10-11 वर्षाचा मुलगा होता
आणि त्याच्या गळ्यामध्ये एक पाटी अडकवली होती आणि त्यावर त्याने लिहिलेलं होतं की उरलेले अन्न देण्याचे आवाहन त्याने त्या पाटीवरती केलं होतं. आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी पण होती. ती पाहून त्यात काही असावे असे वाटत होते आणि म्हणून त्याला पाहून तो जो विकास आहे त्यालासुद्धा त्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि त्यावेळेस त्याने त्याची चौकशी केली आहे, बाळा तुझं नाव काय, तू कुठला, तू कुठून आलास. त्यावेळेस त्याने सांगितलं की माझं नाव राजू आहे, वाशिम जिल्ह्यातलं मी एका खेडेगावातलं आहे, मी 5वी इयत्तेमध्ये शिकणार आहे आणि माझी जी आई आहे ती आई आजारी आहे, कर्करोगाने आजारी असल्या आहे, त्यामुळं मी इथं आलेलो आहे आणि मी या टाटा कॅन्सरच्या सेंटर बीमध्ये विंगमध्ये भरती झालेलो आहे. आणि आणखीन सखोल चौकशी केल्यानंतर ह्या विकासच्या लक्षात आलेलं आहे की तो जो राजू नावाचा मुलगा आहे तर त्याला आईशिवाय दुसरं कोणीही नाही आहे आणि त्याची परिस्थितीही गरिबीची आहे, झोपडी वजा घर त्याच्याकडं आहे. आणि मग तो आईजवळ सतत बसून राहायचा, परंतु त्याला कंटाळा यायचा म्हणून तो आईला विचारून इकडे तिकडे फिरत असायचा. आणि आई काळजीपोटी त्याला बाळा लांब जाऊ नकोस, कोणाच्या वस्तूला हात लावू नकोस, म्हणजे अशा प्रकारचे संस्कार त्याच्यावरती केलेले होते. आणि म्हणून त्या ठिकाणी या राजूच्या त्याच्यातला एक जो संवेदनशील असा जो गुण आहे तो म्हणजे त्यांनी निरीक्षण केलं का हॉस्पिटलमध्ये की पेशंटसोबत आलेले बरेचसे जे लोक आहेत ते लोक आणि गोरगरीब भुकेने व्याकुळ असतात, त्यांच्याकडे पैसा नाही, अन्न नाही, दुसऱ्यांसमोर हात पसरवतात. आणि एका बाजूला एक वेगळं दृश्य त्याला दिसत होतं की बरेच लोक जेवण झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे अन्न आहे ते कचराकुंडीत फेकून देत आहेत. आणि मग ह्या राजूच्या मनामध्ये विचार आला की जर हे फेकून देणारं अन्न जर आपण जमा केलं, गोळा केलं आणि ती गरजूंना, गरीब लोकांना जर दिलं तर किती त्यांचीही गरज भागेल. आणि म्हणून त्याने एक पुठ्ठा घेतला, त्या पुठ्ठ्यावर लिहिलं उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकायला देतो. आणि त्याने त्या पुठ्ठ्याला दोरी बांधली आणि ती गळ्यात अडकवली. आणि त्या राजू जे लोक जेवणं करत असायचे त्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये त्या भागामध्ये तो फिरायचा आणि राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक उरलेलं जे अन्न आहे ते त्याला देत असायचे. आणि तो ते जमा झालेलं अन्न त्या गरजू लोकांना द्यायचा आणि त्यामुळे ते गरजू लोक आनंदी व्हायचे आणि त्यांच्या डोळ्यातलं समाधान पाहून त्याला फार बरं वाटायचं. आणि म्हणून या दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही जर आणून द्यायचं असेल तर हा राजू पळत जाऊन मदत करायचा. इतर कोणाला कुठं थोड्या वेळ काही औषधं जाऊन आणायची असेल तर आमच्या पेशंटकडे लक्ष द्या असे सांगून जायचे, तर तो लगेच हो म्हणायचा आणि तिथं सांगितलेलं काम ऐकायचा. आणि त्यामुळं इतका प्रामाणिक मुलगा, चुणचुणीत मुलगा पाहून सगळ्या लोकांना त्याचं कौतुक वाटायचं. आणि म्हणूनच हा जो या साहेबांच्या कार्यालयाचा विकास होता त्यांनी हे सगळं मुलाला पाहिलेलं होतं. आणि एक दिवस काय झालेलं आहे की त्या विकासला कार्यालयामध्ये जाण्यासाठी पोचायला उशीर होत होता, म्हणून त्याने या राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचायला सांगितलेली होती. आणि पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. आणि असंच काम तो दररोज नेहमी करायचा, म्हणजे विश्वास बसलेला असताना. म्हणून काय झालेलं एक दिवस या विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देतानाही पाहिलेलं होतं. आणि म्हणून एक दिवस असंच झालेलं आहे की त्याने या राजूनेसुद्धा एक दिवस पाण्याची बाटली त्या साहेबांना नेऊन दिलेली आहे. आणि त्यावेळेस साहेब म्हणालेले आहे की माझ्याकडं 20 रुपये नाही आहेत तुला देण्यासाठी, 100 रुपयाची नोट आहेत. त्यावेळेस राजू म्हणलेला आहे की मला ती 100 रुपयाची नोट द्या, मी तुम्हाला 80 रुपये परत आणून देतो. परंतु हा जो राजू आहे या राजूला नंतर त्याच्या आईकडं लक्ष देताना आणि ते डिस्चार्ज मिळण्याची काहीतरी घाई त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामध्ये त्याला ती बाटली पोच करणं शक्य झालं नाही, उरलेले पैसेही देणं शक्य झालं नाही. आणि मग याच्यामध्ये या साहेबांचा जो आहे तो गैरसमज झालेला आहे. आणि त्यामध्ये गैरसमज झाल्यानंतर परंतु तो राजू मुळातच प्रामाणिक होता. त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या एका मित्राकडं, इरफान नावाच्या मित्राकडं ते
100ची 100 रुपयाची नोट त्याने दिलेली आहे आणि या अशा प्रकारच्या कार्यालयामधील जे साहेब आहेत त्यांना 100 रुपयाची नोट नेऊन दे असं सांगितलेलं आहे. त्यावेळेस तो इरफान जो आहे त्या कार्यालयात गेलेला आहे. त्या ठिकाणी साहेब होते, विकास होता आणि तो मुलगा म्हणालेला आहे, सर मी आत येऊ का? त्याला मध्ये साहेबांनी बोलवलेलं आहे आणि त्याने आपल्या खिशातून 100 रुपयाची नोट काढून दिलेली आहे आणि त्यावेळेस विचारलं, ही 100 रुपयाची नोट तू आणून दिली आणि राजू कुठे गेला? त्यावेळेस त्या इरफानने सांगितलं की राजू जो आहे तो कालच त्याच्या गावाला निघून गेलेला आहे आणि त्याच्या आईची दवाखान्यात सुट्टी झालेली आहे, पण त्यांनी गावी जाण्याआधी मला ही 100 रुपयाची नोट तुमच्याकडे द्यायला सांगितलेली आहे, त्यामुळे मी घेऊन आलेलो आहे. तर याच्यामध्ये बघा अशा प्रकारे हे जो प्रसंग घडला त्यावेळेस विकास आणि साहेब दोघंही एकमेकाकडं पाहत राहतात आणि त्यांना वाटतं की हा मुलगा किती प्रामाणिक आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो जरी परिस्थितीने गरीब असला तरी तो मनाने फार श्रीमंत आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यावेळी साहेबसुद्धा त्या विकासला म्हणाले की मला माफ करा, मी माणसं ओळखण्यामध्ये अनुभव शून्य आहे आणि ह्या 100 रुपये नोटेतले पाण्याची बाटली पण पोच झालेली होती, यातले 80 रुपये माझे आहे, पण मग ह्या बाकी 20 रुपयाचं काय करायचं? आणि यावर तो विकासही निरुत्तर झाला आणि म्हणून यामध्ये जर खरा श्रीमंत कोण आहे मनाने तो आपल्याला राजू दिसून येतो. तर अशा प्रकारे या पाठामधून ही माहिती, हा प्रामाणिकपणाचा गुण गरीब असूनही राजूचा आपण घेतला पाहिजे. धन्यवाद.